शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता। नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही सगळे मित्र आणि सगळी मंडळी आम्ही दर्शनासाठी निघतो. अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजाभवानी मातेचं दर्शन, ह्या सगळ्या दर्शनासाठी आम्ही निघतो. समोर आमची गाडी उभी आहे आणि आता आम्ही ह्या दर्शनासाठी निघताना तुमचं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दर्शन घडवणार आहोत. हॅलो गाईज अँड मी तुमचा मित्र सोल्श पाटील. आता पाठ झाली. आज आमची ट्रिप आहे, म्हणजे तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी करत बोला गणपती बाप्पा. आपल्याला तुळजापूरला जायचं ना पहिला. आमचे अध्यक्ष आहेत विनायक पाटील. हे नेहमी आपल्या ग्रुपसाठी खूप मोलाचं सहकार्य करत असतात. कधीही कुठली अडचण आली तर ते खंबीरपणे उभे असतात सर्वांच्या पाठीशी. तर मित्रांनो, आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही सापोली गावात गेलेलो खास युवराज पाटील दादा यांना रिसिव्ह करायला, युवराज म्हात्रे दादा यांना. आणि आता आम्ही अमरापूरपर्यंत पोहोचलो आणि आता आमचा पुढचा प्रवास जोरातच सुरू राहील. पण सगळे हाय करा. अगू हाय करा, सगळे हाय करा, हाय करा. आता भाकरी माझा टाइम झालेला आहे त्याचा. करा हाय करा, हाय करा, सगळे हाय करा, हाय करा, हाय करा, हाय करा. इकडे बाबूला भरवतो. अरे टाला बाबा, घास भरवला. तू 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 भरो 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 भरो. किती गेलो ना. भरो. कशी आहे टेस्ट सचिन? छान, खूप अप्रतिम. टेस्ट कशी आहे? नाही नाही, टेस्ट कशी आहे बाळा? मस्त आहे. वहिनी तुम्ही खात नाही? सुकू कसा आहे?
आता आम्ही आलो हॉटेल वृंदावनला, पण तो बंद आहे म्हणून काका आम्ही इथे जेवण करतो. तर मित्रांनो, आता बराच प्रवास झालेला आहे आणि या प्रवासाच्या दरम्यान आम्ही घरून आणलेला टिफिन खायला बसलेले आहेत. सगळीजण काय काय आणलं आपण आता बघूया प्रत्येकाने. इथे वरण आहे, भेंडीची भाजी आहे, मटरची भाजी आहे, शेव भाजी आहे आणि इकडे बघा, इकडे पनीर मटर पनीर आणलेलं आहे, चटणी आहे खोबऱ्याची, सचिन टॉमॅटो कापत आहे. इकडे काय आहे, अरे मिक्स पुलाव व्हेज. तर मित्रांनो, आता आम्ही इंदापूरच्या जरा अलीकडे आहेत आणि इथे आम्ही टिफिन खायला बसलो होतो हॉटेलला म्हणजे हॉटेल तरी बंद आहे आणि या हॉटेलमध्ये आम्ही मस्त टिफिन वगैरे खाल्लेला आहे. आणि आता इंदापूर म्हणजे आपल्या रायगडमधला इंदापूर नाही तर सोलापूर इंदापूर, या इंदापूरच्या थोडीसं अलीकडे आहोत. अजून आम्हाला तुळजाभवानीच्या मंदिरात जायला म्हणजे तुळजापूरला जायला आम्हाला तब्बल 3 तासाचा प्रवास आहे. साधारणतः 120 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर आता आपण प्रवासात काही व्हिडिओज करूया आणि डायरेक्ट तुळजापूरलाच भेटूया. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि तुळजापूरला आता माऊलीचं दर्शन घेणार आहोत सगळे. संध्याकाळचे किती वाजलेत? संध्याकाळचे वाजले 12:30. 4:30 वाजलेले आहेत. बराच वेळ गेलेला आहे. सकाळी 5 वाजता घरातून निघालोय. तुळजाभवानी नासा रक्षी माया
सर्व मंगल मांगल्यकारिणी पुरुषार्थदायिनी त्र्यंबका गौरी रक्षी तुळजाभवानी रक्षी तुळजाभवानी उमा महादेवी संकटहारिणी देवी शुभंकरी सच्चित घनमूर्ती रक्षी तुळजाभवानी रक्षी तुळजा अंबाबाईचा तुळजाभवानीचा आली आली व गोंधळाला गोंधळाला तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उदे ग तुळजाबाई तुळजाभवानी अंबाबाई आई उदे ग तुळजाबाई तुळजाभवानी माता की गोंधळाला गोंधळाला तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई फार खुशीनं गोंधळाला आली रे तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी ये भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजाभवानी माझी तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजाभवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई तर मित्रांनो आता आम्ही तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. भरपूर गर्दी होती प्रचंड, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे कारण की आमचं सगळं शेड्यूल बदललं. जवळजवळ 6 ते 5 तास दर्शनासाठी लागलं असतं, थांबलो असतो. तरी सुद्धा आता आमचं टाइमपास मध्ये 2 तास गेलेले आहेत आणि चांगलं दर्शन झालं आमचा. सगळं पोराबालांचा मस्त हाऊसिंग झाला. दर्शन भेटत नाही. किती रुपये? 500 रुपये 500 रुपये कंपल्सरी दर्शनासाठी आहे. तरी सुद्धा 1-2 तास लागतातच. त्याच्यामुळं हे बरोबर नाही वाटत मला या देवस्थानाचं हे चांगलं कारण. आणि कसं झालं, आम्ही विचारलं दर्शन कशा पद्धतीने घ्यायचं. त्यांनी सांगितले 500-1000 रुपये तिकीट घ्यावं लागेल आणि तुम्हाला मग दर्शन मिळेल. बघा म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये कसं झालं. आम्ही पुढच्या दर्शनासाठी म्हणजे आपला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहेत आम्ही. आता आम्ही अक्कलकोटच्या दिशेने निघालोय आणि रिमझिम रिमझिम पाऊस लागलाय. मस्त गारवा झालाय वातावरणात. नाच आता आमचं मोबाईल आहे. नाच नाच मार्गदर्शन तिकडे तुला त्यांच्यासोबत आता आपण अक्कलकोट मध्ये आहोत आणि अक्कलकोट मध्ये जी पावसाने हाहाकार माजवलाय, खूपच दैना उडवली हो. अक्षरशः दैना उडवली. काय पोराई आमच्या हाल केले सांगू तुम्हाला. नको नको करून ठेवलाय. बघा आता हे बघा, हे काय अवतार आहे बघा. हा आता थंड्या भरल्या सगळ्यांना. सांगू काय
तिकडे द्या जोरदार पाऊस. तिकडे द्या. आता तुम्ही पाऊस बघू शकताय बाहेर. हे बघा हे बघा हे बघा काय लोकांची अवस्था झालेली आहे बघा. असा कुठे पाऊस असतोय काय हो सांगा. जाऊ द्या आता तुम्हाला मी पाऊस तर हे अविनाश सर दाखवतील. मित्रांनो आता आम्ही अक्कलकोट या ठिकाणी घेतलेली आहे. लेडीजसाठी वेगळे आहे, जेंट्ससाठी वेगळे आहे. आणि इतका पाऊस आहे जोरदार. सचिनला तर थंडी भरली. जबरदस्त जोरदार पाऊस आहे. आणि इथं पोरं वगैरे सगळी भिजली आणि खूप ट्रॅफिक लागला. खूप म्हणजे आमचे 3 तास नुसतं ते तेवढ्याशा ह्याच्यातच गेले. मंदिरातून आम्हाला फक्त रूमपर्यंत येताना. आणि भरपूर त्रास झाला पण ठीक आहे. देवाच्या दरबारी आल्यावर असा त्रास होणं स्वाभाविक आहे. आणि त्रासाशिवाय देव नाही. तर ही पण एक आपली परीक्षा असते. पण आम्ही तरी खूप एन्जॉय करतोय. हे सगळे आमचे मेंबर खूप एन्जॉय करतात. जयेश आहे, त्याच्यानंतर आमचे युवराज दादा पोलीस आहेत, परत नंतर जितेश दादा आहेत. भरपूर एन्जॉय झालेली आहे. आणि पाणी बॉटल आलेली आहे, रात्रीच्या पिण्याची सोय. आणि ही पोरं सगळी झोपलेली आहेत. आणि छोटे छोटे पोरं तिकडे लेडीजच्या रूममध्ये झोपलेली आहेत. तर आता सकाळी उठल्यानंतर आपण पुढचं दर्शन काय आहे त्याचा अनुभव घेऊया. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता सकाळ झालेली आहे अक्कलकोट येथे. आणि सगळ्यांच्या आंघोळी मस्त झालेल्या आहेत. आणि चहा ठेवलेला आहे. आणि लेमन टी, अद्रक टी असं सचिन पाटील यांची स्पेशालिटी आहे. चायची याच्यामध्ये चाय बनवलेला आहे. आपलं घरगुती चाय, अद्रक लेमन टी म्हणतात याला. त्याच्या अगोदर खूप छान आहे ते. म्हणजे शरीरासाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे. आरोग्यदायी नाही तर काही वराट काढल्यामुळे ते लिंब पिळायला लागलं. हा आणि हे आहेत ना यांच्या फेफऱ्या वालतात. कधी पण बाबा यांच्या फेफऱ्या वालतात. एकार केली की त्या चहामध्ये लिंबू पिल्ला, बायकांच्या सांगण्यावर लिंबू पिल्लानं आमची दिवसाची वाट लावली. हाय गाईज, आता सकाळचे केली वाजले shooting. 7 आणि 5, 7:05 म्हणजे हा. तर आता आपण आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ या भूमीत आहोत. तर आता काल रात्री दर्शन झालं नाही, खूप पाऊस होता. आता पाऊस नसल्या कारण आपण जात आहोत दर्शनासाठी. तर बघूया आता अविनाश सर झोपले आहेत. बघूया आता हे आहेत आमच्या धर्मपत्नी. हां चल आता हे आहे जितेश सर. आणि हे आहेत आमचे अध्यक्ष. यांचा थोडासा कारभार जरा मला काहीतरी वेगळा वाटतो, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. चला आणि हे आहेत विनानाथ पाटील. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. चित्ररत्नांची खाण रे एकाएकी जाण रे. चित्ररत्नांची खाण एकाएकी जाण रे. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. भाग्य आमचे. आमचे खरंच भाग्य आहे. खूप कमी वेळेत दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर मंदिर परिसर आणि जबरदस्त दर्शन झालेलं आहे चांगल्या पद्धतीने. खूप प्रसन्न झालो आम्ही. म्हणजे आता आम्हाला खरंच खूप प्रसन्नता आलेली आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने स्वामींचं दर्शन झालेलं आहे. स्वामींनी घडवून घेतलेलं आहे आमच्याकडे. सगळी स्वामी माऊलींचीच कृपा आहे. तर आपण आता थेट गाणगापूरकडे जाण्याचा प्रवास करणार आहोत. आणि त्यापूर्वी आपण काही इथले पण व्हिडिओज घेणार आहोत. देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे. देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे. देवांचा जो देव रे
चक्षुनी साक्षी अंगी घेऊ ठेव रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो तुझ्या पायरीशी आज चालून आलो तुझ्या पायरीशी आज चालून आलो स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो मित्रांनो आता आमचा प्रवास गाणगापूर येथे सुरू होणार आहे आणि आम्ही इथे एक आपल्या गाड्या भेटतात जय सेवालाल मित्रमंडळ अशा गाड्या बुक केलेल्या आहेत आणि आता आम्ही गाणगापूरकडे चाललो या कोण कोण होते अरे तुम्ही लेडीज बस गाड्या बघून टेन्शन आलेलं आहे सगळ्यांना 75 किलोमीटर येऊन आणि 75 किलोमीटर जाऊन म्हणजे असा 150 किलोमीटरचा प्रवास या इकोमध्ये करायचा आहे तर गर्दीचा जरासा आहे माहोल बच्चे कंपनी पण जास्त आहे बघूया आता कसं तरी ॲडजस्ट करून जाऊया गाणगापूरकडे नाही ना तर मित्रांनो इको गाडीमध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो अगदी सुंदर पद्धतीने आणि इको गार्डनमध्ये एकदम सगळे कम्फर्टेबल बसलेले आहेत सगळ्यांना खूप अशी विशेष जागा झालेली आहे बसायला पण आता चला ॲडजस्ट करून प्रवास आहे आणि प्रवास करूया आणि आता आपण गाणगापूरचं दर्शन घेऊया हे नाव काय गावाचं अफजलपूर कर्नाटकमध्ये आहे ना तर मित्रांनो कर्नाटकच्या अफजलपूर या गावात आता आम्ही थांबलोय अजून 30 किलोमीटर इथून गाणगापूरचा प्रवास बाकी आहे आणि सुंदर असा नाश्ता आहे आप्पे आहेत आता आम्ही गाणगापूर कर्नाटक येथे आलेलो आहोत तर मित्रांनो आता आपण गाणगापूरच्या दिशेने म्हणजे मंदिराच्या दिशेने जात आहोत आणि आता मंदिराच्या दिशेने जात असताना रस्ता आम्हाला पण आता काय माहिती नाही जिकडे बाण दाखवते तिकडे जायचं आहे बघूया आता देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं हेमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं
प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। मंडळी, गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आमची एक गाडी पुढे निघते अक्कलकोटच्या दिशेने. आमची गाडी येते, आमच्या गाडीत पण आम्ही बसून जाणार अक्कलकोटच्या दिशेने. आणि छान सुंदर असं दर्शन झालेलं आहे, भक्तिमय वातावरण, मन प्रसन्न झालेलं आहे. आणि आता आपण थेट अक्कलकोटकडे रवाना होतो. चला मित्रांनो, आता आमची पण गाडी सुटलेली आहे. बराच वेळ उन्हात उभा राहिल्यानंतर सगळी माणसं त्रासलेली आहेत. कौरव झालं सगळी. चिकू दे बघ, इकडे बघ. टाटा कर. तर मित्रांनो, आता आम्ही पंढरपूरमध्ये आलो आणि पंढरपूरमध्ये अगदी नदीच्या किनारी, चंद्रभागा नदीच्या आहे त्या किनारीच आम्ही रूम घेतलेले आहेत आपल्या 1 दिवसाच्या स्टेसाठी. आणि सुंदर असा परिसर. खूप दमलोय दिवसभर, प्रवास खूप झालेला आहे. आता भात झाला काय? आता काय बनवतोस तू? भाजी बनवतो. कसली? मिक्स भाजी आहे. सर देता बरं
जबरदस्त जेवण झालेलं आहे, एक नंबर जेवणाची चव. आता आम्ही जेवायला बसतो, पण जेवढी लोक जेवली तेवढी सांगतात की जबरदस्त जेवण झालेलं आहे. नमस्कार, परत एकदा सगळ्यांना शुभप्रभात आणि मस्त सुंदर अशी पहाट आपण पाहू शकता. आम्ही पंढरपूरच्या अगदी नदीच्या किनारीच आहोत रूम घेऊन आणि सगळेजण उठलेत. पाणी जरा उशिरा आलाय त्यामुळे आंघोळी राहिल्या, कारण की लहान लहान मुलं आहेत, गरम पाण्यानेच आंघोळ व्हायला पाहिजे. पण मस्त आहे आणि गर्दी जरा कमीच आहे, त्यामुळे दर्शन पटकन होईल अशी अपेक्षा आहे. बघूया आता काय होतंय. आणि जोरदार अशी चहाची तयारी. आमचे आजचे कुक जितेश आणि हे आमचे नाव नाही घेऊ शकत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. तुझ्यानी जरा ठेव, तुझ्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. चंद्रभागा नदी तीरावर, विठ्ठल विठ्ठल. मंदिर विठ्ठलाचे सुंदर, विठ्ठल विठ्ठल. देव आहे उभा विटेवर, विठ्ठल विठ्ठल. ठेवणी दोन्ही कर्कटेवर. विठ्ठल ते विठ्ठल. पाहू त्यांचे रूप, ते पाहू त्यांचे रूप. लावू दूध आणि धूप, करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. देवाच्या दारी कुणाना बंदी, विठ्ठल विठ्ठल. दुःखी पीडित होती आनंदी. विठ्ठल विठ्ठल. दुर्जन होती भक्तीचे छंदी. विठ्ठल विठ्ठल. आली चालून छान ही संधी. विठ्ठल विठ्ठल. तू दे हातात हात, तू दे हातात हात. उद्या चल ग धरू वाट, पाहू डोळे भरून जग जेठीला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. वाली गरिबांचा पंढरपुरात, विठ्ठल विठ्ठल. दर्शन घेऊ जोडून हात. विठ्ठल विठ्ठल. तोच देईल संकटी साथ. विठ्ठल विठ्ठल. नांदू संसारी दोघे सुखात. विठ्ठल विठ्ठल. तुला सांगतो त्रिवार, तुला सांगतो त्रिवार. नको देऊ तू नकार, आज दत्तात्रयाच्या वाणीला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तर मंडळी, आता आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहोत आणि आता आम्ही मुखदर्शनाची लाईन जी आहे त्या लाईनला लागलोय आणि मुखदर्शनच घेतोय, कारण की 6 तास ते 7 तास जवळजवळ
दर्शन होणार नाही, इतकी गर्दी आहे, प्रचंड रश आहे. पण बघूया, आपल्याला मुखदर्शन पण पुरे आहे. पांडुरंगाची कृपा आपल्यावर सारखीच आहे. आणि आता आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया. तर मंदिर आलेलं आहे मित्रांनो, पण मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचं शूटिंग किंवा फोटो अवेलेबल नाही, त्यामुळे पुढची शूट काय होणार नाही. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. सुंदर असं दर्शन सगळ्यांचं झालेलं आहे. दर्शनासाठी आलेले भाविक भक्त तुम्ही बघू शकता, खूप गर्दी आहे प्रचंड, पण मुखदर्शन अगदी सुंदर झालेलं आहे. छान पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन सगळ्यांचं मन प्रसन्न झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार घोषणा, कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. त्याच्यानंतर आम्ही आता जाऊ चंद्रभागा नदीत अंघोळ करायला. कशी आहे झुणका भाकरी? चांगले आहे. तुझ्या वारी मंदी आलो, लीन तुझ्या मंदी झालो, छंद लागला विठ्ठल, टाळ मृदुंगात न्हालो. तुझ्या वारी मंदी आलो, लीन तुझ्या मंदी झालो, छंद लागला विठ्ठल, टाळ मृदुंगात न्हालो. क्षीण सारा हरपून गेलो, मनी सावळा विठ्ठल, भक्तीमध्ये रुंद झालो, पुरी साठला विठ्ठल, भक्तीमध्ये धुंद झालो, पुरी साठला विठ्ठल. नाद लागला विठ्ठल, विठ्ठल, नाद लागला विठ्ठल, विठ्ठल, नाद लागला विठ्ठल, विठ्ठल, नाद लागला विठ्ठल, विठ्ठल. घेऊ तुला वाटे देवा जर मिठीत, जीवनाचा सार तुझ्या एकाच भेटीत. विठ्ठला घेऊ तुला वाटे देवा जर मिठीत, जीवनाचा सार तुझ्या एकाच भेटीत. निघालो मी पंढरीला सोबतीन पायी, तर मित्रांनो, खूप खरेदी झालेली आहे आणि दर्शन चांगलं झालेलं आहे. तर आता बसमध्ये बसतो आणि थेट घराकडे निघतो आता आम्ही. आणि मस्त ही पिकनिक एन्जॉय झालेली आहे सगळ्यांची. जे पाहिजे ते घेते. तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it.
आता भाकरी वगैरे चांगल्या होत्या की नाही. या जागी आम्ही फिरत आलो त्यावेळी आम्हाला व्यवस्थित जेवण वगैरे मिळालं. नाही आपलं सगळं ओरिजिनल असतं प्लेट नाही आमच्या दहावीची ऑर्डरच होती तिकडं. घटमुट मिळणार तुम्हाला. मंडळी आम्ही हॉटेलला बसतो. हॉटेलला बघा गौतमी पाटील जातो भाकऱ्या बसतो. काही कुठला पीठ हा? बाजरी. छान छान सुंदर. बॅनरवरती गौतमी पाटील भाकऱ्या भाजते आणि ताई तुम्ही इथं भाजताय. छान छान मस्त चांगली टेस्ट आहे. जेवलो आम्ही एकदम मस्त एक नंबर. आता आपण बघा वाजले किती 1:30 वाजता कंप्लीट त्या हॉटेलला गेलो. जेवण अप्रतिम होतं. वेळ घेतला त्यांनी पण जी टेस्ट होती ना गावरान पद्धतीची ती योग्यरित्या त्यांनी दिलेली आहे. आणि ज्वारीची भाकरी तर अफलातून होती अफलातून सॉरी. आणि जी रोटी होती आपली याची तंदूर रोटी ती पण खूप छान. मच्छी फिश प्लेट तुमची चिकन मटन थाळी चिकन थाळी एकदम अप्रतिम. आणि क्वांटिटी एकदम फुल म्हणजे खायची दम लागायची खाल्लं आम्ही. पोरांना सुद्धा दिलं खाऊ त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि आमच्या तर तिकडे पुढे फेफऱ्यावाला लागलेले आहेत. कटकटी नुसत्या त्यांच्या पायाचे आहेत. कधी पण जाऊ द्या कुठं जाऊ तिथे कटकटीचा पाया कोणला सोडीत नाही. कटकटीचा पाय कधी कटकटी सुशी त्यांचं सांगा काय झालं की मला मजबूत ट्रॅफिक लागलेली आहे आणि जवळजवळ ट्रॅफिकमध्ये आम्ही 1.5 तास अडकलेले आहे. कसे बसे आता निघण्याचा प्रयत्न चालू आहे. मित्रांनो आता सातारा शिरवळ सोडलं आहे आणि पुण्याच्या दिशेने चाललो आहे. आणि जोरदार पाऊस लागला. जोरदार म्हणजे खूपच जोरदार पाहू शकता. बराच प्रवास करत करत आत्ता आम्ही पोचलो आहे जवळजवळ आपल्या पेणच्या आसपास. आणि इथे एक छोटंसं हॉटेल आहे. तिथं थोडंफार रात्रीचं जेवण करून रात्रीचे आता 11 वाजायला आलेत. आणि थोड्याच वेळात आता आपण आपल्या निवासस्थानी पोचणार आहोत म्हणजे आपल्या घरी. आणि सगळेजण जेवलेले आहेत. काही लोक जेवायचे बाकी आहेत. आणि हा व्हिडिओ ही आमची पिकनिक इथेच संपन्न होते. धन्यवाद.